हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण टेस्टी आणि हेल्दी अशी भरली भेंडी पाहणार आहोत। त्यासाठी मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याचे असे काप केलेत। पुढचा आणि मागचं देठ काढून आपण याचे 4 भाग करणार आहोत असे, कारण त्याच्यामध्ये मग आपल्याला सारण भरता येईल। त्याआधी काय करायचं, कट केल्यावर सर्व भेंडी आपण पॅनमध्ये ना फक्त अशी गरम करून भाजायची, अशी तेल न टाकताच भाजायची, म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो। आणि आता मी इथे लसूण घेतलाय आणि हे सुकं खोबरं घेतलंय। हे न भाजता याचं वाटण करायचं। सुकं खोबरं आणि लसूणचं वाटण घेतलंय सारण बनवण्यासाठी। आणि 3 टीस्पून मी शेंगदाण्याचं कूट घेतले, शेंगदाणे भाजले आणि मग त्याचं कूट केले। कोथिंबीर घेतली, 1 टीस्पून आपण मीठ घेतलंय, 1/2 टीस्पून हळद आणि 3 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घालणार आहे, त्याच्यामुळे टेस्ट अगदी छान होते। हा आपला घरचाच कांदा लसूण मसाला आहे। आणि किंचित पाणी टाकायचं, कारण ते सारणला आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी। आता हे मिक्स करायचं चांगलं, याचं सारण बनवून घ्यायचं एकत्र। आणि आपण जे भेंडीचे काप केले त्याच्यामध्ये ते सारण असं भरून घ्यायचं, व्यवस्थित भरायचं असं। आता मी सर्व भेंडीमध्ये सारण भरून घेते। हे पहा, आता आपण हे सर्व भेंडीमध्ये सारण भरलेलं आहे। पॅन आपला गरम झाला आहे, त्यामध्ये तेल घातलं। तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण आपल्याला ती भेंडी फ्राय करायची आहे। आणि आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण भरलेली भेंडी घालायची आणि फ्राय करायची। थोडा वेळ सर्व तेलामध्ये चांगलं मिक्स करत फ्राय करायची। एक 2 ते 3 मिनिटं आपण भेंडी चांगली अशी फ्राय केली आहे तेलात। आणि आता यावर आपण झाकण ठेवून याला वाफ द्यायची। भेंडी तशी लवकर शिजते। आता 5 मिनिटं झाली आहेत वाफ देऊन, आणि आपली फर्स्ट क्लास टेस्टी अशी भेंडी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि लाईक करा आणि शेअर करा। बाय बाय।